दिवाळीची खरेदी करण्यासाठी कल्पना आणि मंजिरी या दोघी जावा आपल्या सासू कावेरीताईंसोबत बाजारात गेल्या होत्या. सर्व खरेदी करताना कावेरीताई त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच अपर्णासाठी वेगळी खरेदी करत होत्या. सर्व खरेदी झाल्यावर शेवटी कावेरीताईंनी काही फळे विकत घेतली. त्यातली काही फळे त्यांनी आपल्या घरी आणि काही फळे आपल्या मुलीसाठी म्हणजे अपर्णासाठी अशी वेगवेगळी घेतली होती. हे सर्व त्यांच्या सुना पाहत होत्या, पण त्या सासूपुढे काही बोलल्या नाहीत. अपर्णाचा सासर त्याच गावात असल्यामुळे कावेरीताई आपल्या दोन्ही सुनांना म्हणाल्या, तुम्ही दोघी हे सामान घेऊन पुढे जा. मी माझ्या मुलीला ही फळे देऊन नंतर घरी येते. त्या दोघी म्हणाल्या, ठीक आहे सासूबाई. दोघी जावा घरी पोहोचल्या. लगेच त्यांची मोठी सून कल्पना आपल्या धाकट्या जावेला म्हणाली, मंजिरी, बघितलं म्हातारी कशी आपल्या लेकीवर पैसे उधळते ते? हिला हिच्या लेकीची खूप ओढ आहे. आपले नवरे एवढे दिवस रात्र राबतात ते काही यासाठीच का? लगेच धाकटी सून म्हणाली, बरोबर बोलताय जाऊबाई. मला तर खूप राग येतो, पण काय करणार? नवऱ्याला सांगावं तर ते सुद्धा त्यांच्याच बाजूने बोलतात. त्यांना खूप पुळका आहे आईंचा आणि बहिणीचा. घरात कोणी नसलं की दोघी जावा नेहमीच आपल्या सासूविषयी आणि नणदेविषयी असंच बोलायच्या. कावेरीताई आणि मंगेशराव यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. मंगेशरावांचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे घरी कोणत्याच गोष्टींची कमी नव्हती. राहायला बंगला, फिरायला गाडी, भरपूर शेतजमीन, प्रॉपर्टी सर्व काही होतं. शिवाय स्वतःचा व्यवसायही होता. त्यांनी आपल्या 3ही मुलांना खूप शिकवलं. मोठी झाल्यावर दोन्ही मुलं वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागली. मुलीसाठी गावातलं स्थळ आलं. मुलगा चांगला, शिवाय घरची माणसंही चांगली होती, म्हणून थाटामाटात तिचं लग्न लावून दिलेलं. पण थोड्या दिवसातच त्यांच्या मुलीच्या म्हणजे अपर्णाच्या सासऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी खूप खर्च करावा लागला. जवळजवळ 2 वर्षे ते हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते. त्यामुळे अपर्णाच्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्येच थांबावं लागायचं आणि पाठीमागे व्यवसाय सांभाळणारं दुसरं कोणीच नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय हळूहळू कमी होत बंद पडला. शिवाय हॉस्पिटलचा खूप खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. वडिलांना घरी आणल्यावर अपर्णाचा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला लागला. पण त्यांचं लहान बाळ, घरचा खर्च, शिवाय वडिलांच्या औषध पाण्याचा खर्च असल्यामुळे त्यांची परिस्थिती खूप हलाखीची झालेली. मुलीचा सासर गावातच असल्यामुळे तिचे आईवडील तिला खूप मदत करायचे. आपल्या मुलीची बिकट अवस्था पाहून तिच्या आईबाबांना खूप दुःख व्हायचं. त्यांनी त्यांच्या मुलीला फुलासारखं जपलं होतं. घरात काही वेगळे पदार्थ बनवले की मुलीला सोडून खात नव्हते आणि हेच अपर्णाच्या भावजयांना खटकत होतं. आपल्या सासू सासऱ्याने नणदेला मदत करू नये असंच त्यांना वाटायचं. त्यांच्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार आहेत. आपण का म्हणून त्यांना मदत करायची? त्यांचं ते बघून घेतील. पण सासूपुढे उघडपणे बोलण्याची हिंमत नसल्यामुळे त्या काहीच करू शकत नव्हत्या. आज संध्याकाळी दोघी जावा स्वयंपाकाची तयारी करत असताना त्यांची सासू कावेरीताई म्हणाल्या, आज जरा जास्त स्वयंपाक बनवा. मी अपर्णाकडे जाणार आहे, तर तिच्यासाठी जेवण घेऊनच जाईल आणि चांगलं काहीतरी बनवा. दोघी सुनांनी मान हलवून होकार दिला. सासू बाहेर गेल्यावर कल्पना मंजिरीला म्हणाली, बघितलंस, परवाच तर लेकीसाठी जेवण घेऊन गेली होती आणि आज परत जायची आहे. म्हातारीला जरा जास्तच पुळका आहे लेकीचा, मंजिरी म्हणाली. अहो जाऊबाई, ही म्हातारी तर बेधडकपणे जे पाहिजे ते लेकीला देऊन टाकते.
अजून किती दिवस असं चालणार आहे कोणास ठाऊक, असं म्हणत त्या दोघी स्वयंपाकाला लागल्या. संध्याकाळी सासू लेकीसाठी जेवण घेऊन तिच्याकडे गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माघारी आली, ती लेकीला आणि नातवाला सोबत घेऊनच. नंदेला बघून दोघी भावजयांचं तोंड काळं पडलं. आत्ता कशाला आली ही, मनात विचार करू लागल्या. छोटा आदित्य आजीच्या कडेवरून खाली उतरला आणि मामाच्या पोरासोबत खेळू लागला. मामाचा मुलगा राहुल हा आदित्यच्याच वयाचा होता. आदित्य बेडवर उड्या मारू लागला. तेव्हा राहुल म्हणाला की आदित्य, तू खाली उतर, बेडशीट घाण होईल. आईने सांगितले आहे की आदित्यला बेडवर बसू देऊ नको म्हणून. कावेरीताईंनी हे सर्व ऐकलं, पण त्यावेळी काहीच न बोलता त्या आदित्याला म्हणाल्या, आदित्य बाळा चल, मी तुला खाऊ देते. एक दिवस राहून अपर्णा आणि आदित्य त्यांच्या घरी गेले. जाताना कावेरीताईंनी अपर्णाला काही धान्य आणि आदित्यसाठी खाऊ दिला. लेक आणि नातू गेल्यावर कावेरीताई मोठ्या सुनेच्या कल्पनाच्या खोलीत गेल्या. त्यांचा मुलगा सचिन तिथेच होता. काय शिकवतेस ग राहुलला? आईने सांगितले की आदित्यला बेडवर बसू द्यायचं नाही असं म्हणत होता. कल्पना घाबरली. सचिनलाही राग आला. तो म्हणाला, असं म्हणालीस तू? आता झालं ते झालं. यापुढे जर असं काही केलंस तर खपवून घेणार नाही. असं बोलून कावेरीताई तिथून निघून गेल्या. तेव्हा कल्पना नवऱ्यासमोर रडायचं नाटक करू लागली. तुम्ही नेहमी मलाच बोलता. लग्नाला एवढी वर्ष झाली, पण कधी माझी बाजू घेतली का? आता मला इथे राहायचंच नाही. मी राहुलला घेऊन जाते माझ्या माहेरी. मग तुम्ही बसा तुमच्या बहिणीचा संसार चालवत. असं म्हणून बॅग भरू लागली. तेव्हा सचिन म्हणाला, थांब, तू जाऊ नकोस, मी करेन काहीतरी. परत काही दिवसांनी गुढीपाडवा होता, म्हणून कावेरीताईंनी लेकीसाठी आणि नातवासाठी नवीन कपडे घेतले आणि लेकीला बोलवण्यासाठी फोन करू लागल्या, पण तिने फोन उचलला नाही. म्हणून मग त्यांनी जावयाला फोन केला, पण त्यानेही फोन उचलला नाही. खूप वेळा फोन करून दोघेही फोन उचलत नव्हते. त्यामुळे कावेरीताई खूप घाबरल्या. तिकडे सगळं ठीक तर असेल ना, या विचाराने अस्वस्थ झाल्या. लेकीचा सासर गावातच असल्यामुळे लगबगीने लेकीकडे निघाल्या. तिची लेक चाळीतल्या 2 खोल्यांच्या घरात भाड्याने राहत होती. दरवाजा आतून बंद असल्यामुळे बेल वाजवण्यासाठी पुढे गेल्यावर तिला आतमध्ये काहीतरी बोलण्याचा आवाज आला. स्पष्टपणे काहीच कळत नव्हतं, म्हणून कावेरीताई खिडकीजवळ जाऊन ऐकू लागल्या. आत अपर्णाचा नवरा राजेश अपर्णाला म्हणत होता, कशाला तू आईकडून सारखी मदत मागतेस? काल तुझा भाऊ आणि भाऊजय कसं बोलत होते? मी जेवढं कमवतो त्यातून 2 टायमाचे जेवण मिळतंय ना, मग असं भीक लागल्यागत कशाला माहेराहून आणतेस? अहो, मी काहीच मागत नाही. आई नेहमी काहीतरी देत असते. नको म्हटलं तरी ऐकतच नाही. मी तरी काय करू? अपर्णा नवऱ्याला समजावत होती. मग तुझा मोठा भाऊ आणि भाऊजय असं का म्हणाली? अहो, तुम्ही चिडू नका ना. जाऊ दे, सोडून द्या. माझे आईबाबा तर तुम्हाला काही वाईट बोलले नाहीत ना. मी आजपासून नाही जाणार माहेरी. त्यांना बघायची इच्छा झाली तर आईबाबांना इकडेच बोलावून घेईन. अपर्णा रडत रडत म्हणत होती. त्यांचं हे बोलणं ऐकून कावेरीताईंना समजले की काहीतरी खूप भयानक घडलंय. त्या लेकीला न भेटता तशाच माघारी फिरल्या आणि घरी आल्या. तिचा मोठा मुलगा आणि सून त्यांच्या खोलीतच होते. त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि मोठ्या मुलाला म्हणाल्या, सचिन, अरे अपर्णासाठी आणि आदित्यसाठी काही खरेदी केली आहे आणि तिला बोलवण्यासाठी मी फोन करत होते, पण ती माझा फोनच उचलत नाही. तू जरा तिच्याकडे जाऊन येतोस का? तेव्हा कल्पनाने नवऱ्याला डोळ्याने खुणावलं. अगं आई, ती काहीतरी कामात असेल म्हणून फोन उचलला नसेल
आणि सारखं सारखं तिच्यासाठी कशाला खरेदी करतेस? आपण एवढा थाटामाटात खर्च करून तिचं लग्न लावून दिलंय. आता फक्त ती एक पाहुणी आहे या घरची आणि तेवढाच संबंध ठेवला तर बरं होईल. आणि एक वेळ नाही आली तर काय बिघडलं? तिला तिचा संसार करू दे. तुम्ही तिला आणि तिच्या नवऱ्याला आयतं खायला घालून बिघडवून ठेवलं आहे. मी काही तिच्याकडे जाणार नाही आणि तिलाही यायचं नसेल तर उगाच सारखं सारखं ये म्हणून तिच्या मागे लागू नकोस. नवरा आज पहिल्यांदा आपल्या मनासारखं बोलतोय हे बघून कल्पना खूप खुश झाली. परंतु आपल्या लाडक्या बहिणीबद्दल सचिनचं हे बोलणं ऐकून कावेरीताईंनी खाडकन त्याच्या एक कानाखाली लावली. तेव्हा कल्पना रागाने म्हणाली, सासूबाई, माझा नवरा काय चुकीचं बोलला? तुम्ही सगळ्यांसमोर असं माझ्या नवऱ्याला का मारलं? तेव्हा कावेरीताई म्हणाल्या, माझा नवरा? अगं तुझा नवरा काय आभाळातून पडलाय का? त्याला मी जन्म दिलाय. त्यामुळे माझ्या मुलाशी कसं वागायचं हे तू मला शिकवू नकोस. आणि अपर्णाला असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. तेव्हा कल्पना म्हणाली, सासूबाई, हे बघा, आम्ही आजवर काहीच बोललो नाही, पण तुम्ही सारखं सारखं लेकीला बोलावता, तिला सगळं काही देत असता, हे आम्हाला अजिबात आवडत नाही. हे घर जरी तुमचं असलं तरी आम्ही दोघी जणी आणि आमचे नवरे देखील दिवस रात्र राबत असतात. तुम्ही काय फक्त बसून ऑर्डर सोडून मोकळ्या होता. आज माझी मुलगी येणार आहे, हे बनव ते बनव, आणि तुमच्या मुलीला भीक लागली म्हणून सगळं तिलाच देऊन आम्हाला भिकारी बनवायचा विचार आहे का तुमचा? मोठ्या सुनेचं असलं कडवट बोलणं ऐकून कावेरीताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. कल्पना पुढे म्हणाली, हे बघा सासूबाई, यापुढे ताईंना घरातलं काहीच द्यायचं नाही. त्यांच्या संसाराचं त्यांचं त्या बघून घेतील. तुम्ही त्यांच्या संसारात नाक खुपसू नये असं मला वाटतं. ताईंना पण जरा अक्कल हवी की माहेर राहून काय घ्यावं आणि किती घ्यावं. तेव्हा धाकटी सून म्हणाली, अहो जाऊबाई, सगळं आयतं मिळतंय म्हटल्यावर त्यांना काय वाटणार? म्हणूनच येतात सारखं सारखं फुकटचं गिळायला. हे ऐकून मंगेशरावांना खूप राग आला. ते म्हणाले, आम्ही जे काही आमच्या मुलीला देतो ना, ते आमच्या कमाईचं आहे. आम्ही कष्ट करून हा व्यवसाय उभारला आहे. हे घर, गाडी, प्रॉपर्टी सगळं काही आम्ही कष्टाने कमावलंय. यातल्या कोणत्याच गोष्टीवर तुमचा अधिकार नाही. तुम्ही असं काय काम करता? हाताखाली सगळं करायला कामगार आहेत. सगळं आयतं मिळालंय, पण लक्षात ठेवा, तुम्ही दोघे जसे आहात तसेच आम्हाला आमची मुलगी सुद्धा आहे. खबरदार, यापुढे एक शब्द जरी काढला तर. सगळेजण गप्प झाले. तेवढ्यात मोठी सून कल्पना म्हणाली, अहो बाबा, तुमचं हे सगळं तुमच्या मुलांचं आहे आणि ताईंचं लग्न करताना त्यांना सगळं दिलंच आहे की, मग आता सारखं सारखं त्यांना द्यायची काय गरज? तेव्हा मंगेशराव म्हणाले, एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी कोणाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे मी ठरवणार. कावेरीताईंनाही खूप राग आला. आता त्यांनी ठरवलं की कल्पनाला धडा शिकवायचा. त्या म्हणाल्या, हे बघा सचिन आणि कल्पना, तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं. आता मला तुम्ही दोघेही या घरात नको आहात. आईचं बोलणं ऐकून सचिन म्हणाला, अगं आई, असं बोलू नकोस. बास झालं आता, खूप ऐकलं तुमचं. आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, नाहीतर म्हाताऱ्या आईवडिलांना संपत्तीवरून त्रास देता म्हणून पोलिसात तक्रार करेन. आता सचिन आणि कल्पना दोघेही घाबरले. धाकटी सून मंजिरीही घाबरली. कावेरीताई ऐकायलाच तयार नव्हत्या, म्हणून कल्पना आणि सचिन राहुलला घेऊन घराबाहेर पडले. मंगेशरावांनी सचिनचे सगळे अकाउंट बंद केले. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीच नव्हते. कुठे जायचं, काय करायचं? म्हणून कल्पना म्हणाली, आपण थोडे दिवस माझ्या माहेरी जाऊयात. सचिनकडे काहीच पर्याय उरला नव्हता, म्हणून ते कल्पनाच्या माहेरी गेले. तिच्या माहेरी तिचे आई बाबा, एक भाऊ आणि त्याची बायको मिताली राहत होती. काही दिवस राहिल्यावर कल्पनाने आईला सांगितलं की आम्हाला घरातून बाहेर काढलं आहे. आता तिथे कल्पनाची भाऊजाई हे सगळं ऐकत होती.
तिला वाटले की ही नणंद आता कायमचीच राहायला आली की काय. ती घाबरली आणि तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की तुझं तू बघून घे, माझं मला काम आहे. तेव्हा मितालीने ठरवलं की आत्ताच लगाम घालायला हवा, नाहीतर ही नणंद कायमचीच आमच्या बोकांडी बसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मिताली स्वयंपाक करत होती. त्यावेळी राहुल सोफ्यावर नाचत होता. म्हणून मिताली त्याला म्हणाली, अरे राहुल, खाली उतर, तुझ्या पायाची घाण लागेल. कल्पनाने ऐकले आणि तिला आठवले की ती सुद्धा तिच्या नणंदेच्या मुलाला असंच बोलली होती. मिताली कल्पनाला म्हणाली, मग ताई, यावेळी खूप दिवस माहेरचा पाहुणचार घेत आहात? तेव्हा तिची आई म्हणाली, का? माझी मुलगी इथे राहू शकत नाही का? तुला काही त्रास होतोय का? हो, मला त्रास होतोय म्हणूनच बोलत आहे. सगळी कामं तर मलाच करावी लागतात. दिवसभर मी राबत असते. तुमचं काय जातं मुलीला ठेवून घ्यायला? मिताली रागातच म्हणाली. बायकोची बाजू घेऊन भाऊही म्हणाला, आई, तू कल्पनाला कायमची इथेच ठेवून घेणार आहेस का? तेव्हा आई म्हणाली, हो मग, तीही माझीच मुलगी आहे. तेव्हा तिचा भाऊ म्हणाला, तिला तिच्या लग्नात सगळं दिलंय, मग आता तिने पाहुणीसारखं यावं आणि 4 दिवस राहून जावं. तिची कायमची जबाबदारी घ्यायला आम्ही मोकळे नाही. भावाचं आणि बहिणीचं कडवट बोलणं ऐकून कल्पनाला आठवलं की तीही तिच्या नणंदेला अपर्णाला असंच बोलली होती. आता तिला तिची चूक लक्षात आली. सचिनला सांगून राहुलला घेऊन ती तिच्या सासरी परत गेली आणि पाय धरून सासूची, कावेरीताईंची माफी मागू लागली. सासूबाई, आम्हाला माफ करा, आम्ही खूप चुकलो. आम्ही ताईंना खूप नको नको ते बोललो. पण तुम्ही आम्हाला घराबाहेर काढल्यावर, माझ्या माहेरी गेल्यावर, ज्यावेळी माझा भाऊ आणि वहिनी माझ्याशी असंच वागले जसं आम्ही ताईंशी वागलो, त्यावेळी आम्हाला आमची चूक लक्षात आली. मला जाणवलं की आम्ही अपर्णाताईंशी असं वागलो तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. माफ करा सासूबाई. वेळ कधीच कोणाला सांगून येत नसते आणि हे आत्ता मला कळालंय. तेव्हा कावेरीताई कल्पनाला म्हणाल्या की माझी माफी मागू नकोस. माफी तर अपर्णाची आणि जावई बापूंची मागायला हवी. या सगळ्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झालाय. मग ते सगळेजण अपर्णाच्या घरी गेले. अपर्णा आणि तिचा नवरा बसले होते. आदित्य खेळत होता. कल्पना पटकन पुढे गेली आणि आपल्या नणंदेचे, अपर्णाचे पाय पकडून तिची माफी मागू लागली. ताई, मला माफ करा. मी त्या दिवशी तुम्हाला नको नको ते बोलली. माझं चुकलं. असं बोलायला नको होतं. प्लीज मला माफ करा. सचिनही म्हणाला की ताई, मी चुकलो. मी यापुढे कधीही तुला अंतर देणार नाही. आणि बोलल्याप्रमाणे त्यानंतर त्यांनी कधीही अपर्णाला काही कमी पडू दिलं नाही. तिची खूप काळजी घेतली. मित्रांनो, कधी कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नसते. म्हणून नेहमी एकमेकांना समजून घ्या. अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करा. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.